व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण संबंधांची आणि गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ चाललेल्या या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. प्रत्येक मुद्द्यावर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. याआधी 2020 मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर म्हणजेच निकोलस मादुरो व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती जे आहेत त्यांच्यावर नार्को टेररिझम म्हणजेच अंमली पदार्थाचा दहशतवादाचे आरोप ठेवून त्यांच्या अटकेसाठी सुमारे 15 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यानंतर ऑपरेशन गिडियन देखील राबवण्यात आलेलं होतं. 2020 मध्ये काही अमेरिकन माजी सैनिकांनी आणि व्हेनेझुएलाच्या बंडखोरांनी मादुरो यांना सत्तेवरून हटवण्यासाठी आणि पकडण्यासाठी समुद्रमार्गे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, जो पूर्णपणे फसलेला होता. व्हेनेझुएला अमेरिका संबंध नेमकं कधी बिघडले, त्याची सुरुवात कधी झाली, तर प्रामुख्यानं 1999 मध्ये जेव्हा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ बनले, त्यांनी समाजवादी धोरणं स्वीकारले आणि अमेरिकन कंपन्यांच्या ताब्यात असलेल्या तेलाचे साठे सरकारी नियंत्रणाखाली आणले. तेव्हापासून अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला आणि आर्थिक युद्धाला सुरुवात झाली. जेव्हा अमेरिकेने व्हेनेझुएलावर निर्बंध लादले तेव्हा चीन आणि रशिया यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी व्हेनेझुएलाला मदत केली. चीननं तर व्हेनेझुएलाला अब्जावधी डॉलर्सचं कर्ज दिलं आणि त्या बदल्यामध्ये स्वतःकडे स्वस्त तेल मिळवून घेतलं. रशियाने लष्करी मदत केली, शस्त्रास्त्र पुरवले आणि व्हेनेझुएलाला पाठिंबा दिला. या दोन्ही देशांसाठी व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील अमेरिकेच्या प्रभावाला शह देण्याचा एक महत्त्वाचा मित्र ठरला. जगातील सर्वात मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलाकडे आहे, जो इराकप्रमाणे, ज्यामुळे जे इराकसोबत झालं आणि सद्दाम हुसेन सोबत जे काही घडलं तेच व्हेनेझुएलाच्या मादुरो सोबत आणि व्हेनेझुएला सोबत अमेरिका करणार असंही सांगितलं जात होतं, जे चित्र आता हळूहळू स्पष्ट होताना देखील दिसत आहे. अमेरिकेने मादुरो यांच्यावर सुरुवातीला ड्रग्ज, कोकेनचे आरोप केले आणि थेट त्यांना घरातून उचललं. कॅरेबियन समुद्रात सबमरीन आणि 15,000 सैनिक देखील काही दिवसांपूर्वी तैनात करण्यात आलेले होते. सांगण्यात आलं होतं की हे सगळं ड्रग्सला थांबवण्यासाठी आहे, परंतु चित्र स्पष्ट होत गेलं. जे सगळं चाललंय ते व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली असलेल्या काळ्या सोन्यासाठी. म्हणजेच काय, तर व्हेनेझुएलाच्या जमिनीखाली जगातील सर्वाधिक मोठा हेवी क्रूड म्हणजेच कच्च्या तेलाचा साठा आहे. या तेलासाठी अमेरिकेने इराकप्रमाणेच इथेही लोकशाही स्थापन करणं आणि हुकुमशाही संपवणं व ड्रग्स हेच कारण दिलं आहे. ज्याप्रमाणे सद्दाम हुसेनला पकडलं त्यावेळेस त्यांच्याकडे WMD म्हणजेच वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, न्यूक्लिअर वेपन असल्याचा दावा करण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे आता व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष जे आहेत निकोलस मादुरो यांच्याकडे ड्रग्सचा दहशतवादी म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत आणि हा सगळा खेळ जो चालू आहे तो तेलासाठी चालू असल्याचं सांगितलं जातं. मेक्सिकोमध्ये अंमली पदार्थांचं मोठं रॅकेट असून अमेरिकेचं त्यांच्याशी जे संबंध आहेत ते तुलनेनं व्हेनेझुएलाच्या तुलनेमध्ये चांगले आहेत. कोलंबियामध्ये ड्रग्सचं प्रमाण जास्त आहे, मेक्सिकोमध्ये जास्त आहे, पेरूमध्ये जास्त आहे, तरी देखील ते अमेरिकेचे सहकारी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली दिसत नाही. व्हेनेझुएलाचं मादुरो सरकार अमेरिकेच्या विरोधात आहे. अमेरिकेचा आरोप आहे की मादुरो सरकार स्वतः ड्रग्स कार्टेल्सला मदत करतं, ज्याला कार्टेल ऑफ द सन्स असंही म्हटलं जातं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना 3 जानेवारी 2026 रोजी अमेरिकन विशेष दलांनी केलेल्या एका धाडसी कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलं. ही 21व्या शतकातील सर्वात महत्त्वाची आणि वादग्रस्त घटना ठरलेली आहे. ही घटना केवळ एखाद्या देशाच्या नेत्याला अटक करण्यापुरती मर्यादित नसून ती आंतरराष्ट्रीय कायदा आणि प्रादेशिक सार्वभौमत्व, जागतिक ऊर्जा राजकारणातील एका मोठ्या संघर्षाचं प्रतीक आहे. मादुरो यांचं किडनॅपिंग आणि अमेरिकन लष्करी कारवाईची एक बाजू आहे ती आपण समजून घेऊ. निकोलस मादुरो यांची अटक ही अत्यंत गुप्त आणि वेगाने राबवलेली एक लष्करी मोहीम होती, जिला अमेरिकेनं ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉर्ट असंही नाव दिलं होतं. 3 जानेवारी 2026 रोजीच्या पहाटे सुमारे 2 वाजता काराकसमध्ये ही कारवाई करण्यात आली. काराकस ही व्हेनेझुएलाची राजधानी आहे. तिथे निकोलस मादुरो यांचं घर होतं. त्याची व्याप्ती आणि तीव्रता इतकी प्रचंड होती आणि गोपनीय ठेवण्यात आलेलं होतं की व्हेनेझुएलाच्या सुरक्षा दलांना म्हणजे त्यांच्या मिलिटरीला सुद्धा काही वेळ मिळाला नाही किंवा कोणतीही प्रक्रिया करण्याचं त्यांना काहीही कळालं नाही. अमेरिकन गुप्तचर यंत्रणाचे प्रमुख जे आहेत म्हणजे CIA ऑगस्ट 2025 पासून मादुरो यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मादुरो यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील एका एजंटनं दिलेल्या माहितीमुळेच ही मोहीम यशस्वी होऊ शकली. मादुरो यांच्या निवासस्थानाची एक हुबेहूब प्रतिकृती म्हणजे तसंच एक सेम डुप्लिकेट घर तयार करण्यात आलं आणि अमेरिकन सैन्यानं त्याचा महिन्याभर सराव केला, प्रॅक्टिस केली आणि सर्वाचा मुख्य उद्देश काय होता, तर मादुरो यांच्या निवासस्थानातील प्रत्येक संभाव्य अडथळा
पडताळता यावा आणि त्याचा अभ्यास करणं हा होता. जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी स्पष्ट केलं की ही मोहीम केवळ किंवा एकदाच यशस्वी करण्यासाठी नव्हती किंवा चुकीची शक्यता जी आहे ती पूर्णपणे शून्य करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली होती. सराव पुन्हा पुन्हा करून आखली गेलेली ही मोहीम होती. कारवाईचा प्रत्यक्ष घटनाक्रम काय आहे तर 3 जानेवारीच्या त्या रात्री साधारणतः 200 अमेरिकन कमांडोंनी काराकसच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या माद्रो यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यामध्ये प्रामुख्याने डेल्टा फोर्सचा वापर करण्यात आला. डेल्टा फोर्सच्या जवानांचा देखील याच्यामध्ये समावेश होता. या कारवाईला बळ देण्यासाठी अमेरिकन लढाऊ विमानं आणि बॉम्बर्सने व्हेनेझुएलाच्या एअर डिफेन्स सिस्टीमवर म्हणजेच हवाई संरक्षण प्रणालीवर अचूक हल्ले केले आणि ते उद्ध्वस्त करण्यात आले. माद्रो यांच्या निवासस्थानावर हल्ला होत असताना अमेरिकन जवानांना जोरदार प्रतिकाराचा सामना देखील करावा लागला, परंतु माद्रो यांच्या वैयक्तिक सुरक्षा पथकामध्ये 32 क्युबन नागरिक जे सामील होते ते देखील या संघर्षामध्ये मृत्युमुखी पडले. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेट यांनी नौसैनिकांशी बोलताना सांगितलं की अमेरिकन कमांडो पोहोचण्याच्या अवघ्या 3 मिनिटं आधीपर्यंत माद्रो यांना कुठलीही कल्पना नव्हती. त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनी बाहेर विमानाचा आवाज येत असल्याचं सांगितलं. तोपर्यंत अमेरिकन सैन्य त्यांच्या दारापर्यंत पोहोचलेलं होतं. अमेरिकन कमांडोंनी कंपाऊंडमध्ये प्रवेश केल्यानंतर माद्रो यांना त्यांच्या सुरक्षित खोलीत म्हणजेच सेफ रूममध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या चकमकीमध्ये काही अमेरिकन सैनिक जखमी झाले आणि एक हेलिकॉप्टर देखील गोळीबारामध्ये खराब झालं, परंतु एवढ्या मोठ्या कारवाईत अमेरिकन जवानांचं यशस्वीरित्या परत आणण्यात आलं आणि माद्रो आणि त्यांच्या पत्नीला ताबडतोब विमानाने अमेरिकेत नेण्यात आलं. त्यांना न्यूयॉर्कमधील फेडरल कोठडीमध्ये ठेवण्यात आलं. आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे की गुन्हेगारी कारवाई आहे तर व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स आणि रशिया चीन सारख्या व्हेनेझुएलाच्या मित्र राष्ट्रांनी या कारवाईला किडनॅप म्हणजेच अपहरण आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असं म्हटलेलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सनदेतील कलम 2चं हे उल्लंघन करून अमेरिकेने एका सार्वभौम देशाच्या राष्ट्राध्यक्षावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मात्र अमेरिकन अटॉर्नी जनरल पामेला बोंडी यांनी स्पष्ट केलं की माद्रो यांचा नार्को टेररिझम म्हणजेच कॉन्स्पिरन्सी अंमली पदार्थाचा दहशतवादी असल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत आणि कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आली असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात आलेलं आहे. अमेरिका व्हेनेझुएला संबंधांचा ऐतिहासिक ऱ्हास म्हणजेच दोघातले संबंध कधी बिघडले, शत्रुत्वापर्यंत कसं गेलं, व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील संबंध एका रात्रीत बिघडलेत का तर नाही. एकेकाळी व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिकेतील अमेरिकेचा सगळ्यात मोठा मित्र होता आणि महत्त्वाचा तेलाचा पुरवठादार देश देखील होता. 20व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकन कंपन्यांनी व्हेनेझुएलाच्या तेल क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केलेली होती. 1920च्या दशकापर्यंत व्हेनेझुएलाच्या तेलासाठी अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ होती. म्हणजे व्हेनेझुएलाचं जे तेल आहे ते सर्वाधिक जास्त, ज्याप्रमाणे आज आपण रशियाकडून तेल घेतो किंवा पूर्वी आपण इराणकडून तेल घेत होतो, त्याचप्रमाणे व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा ग्राहक अमेरिका होता. अमेरिका ही व्हेनेझुएलाची तेलाची सर्वात मोठी बाजारपेठ होती. ह्युगो चावेज यांच्या उदय आणि बोलिव्हियन क्रांती 1999 ते 2013 या संबंधांमध्ये 1999 मध्ये ह्युगो चावेज हे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मोठा बदल झाला. चावेज यांनी बोलिव्हियन रेव्होल्यूशनची घोषणा केली, ज्याचा पाया भांडवलशाही विरोध आणि अमेरिकन साम्राज्याशी विरोध हा होता. संबंध बिघडण्यास सुरुवात झाल्याचं काही प्रमुख टप्पे आहेत, ज्याच्यामध्ये 2001चा हायड्रोकार्बन्सचा कायदा म्हणजेच चावेज यांनी तेलावर सरकारी नियंत्रण वाढवण्यासाठी हा कायदा आणला, ज्यामुळे अमेरिकन कंपन्या जो फायदा होत होता त्यांचा फायदा बंद झाला आणि 2002चा सत्तापालट करण्याचा देखील प्रयत्न केल्याचं चावेज यांनी सांगितलं. त्यांना 48 तासासाठी सत्तेवरून हटवण्यात आलेलं होतं. यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप हुगो चावेज यांनी केलेला होता. त्यामुळे दोन्ही देशांमधील विश्वासाची जी दरी आहे ती कमी झाली. 2007चं राष्ट्रीयकरण चावेज यांनी ॲक्सोमोबिल किंवा कोको फिलिप्स सारख्या ज्या अमेरिकन तेल कंपन्या आहेत त्यांना देशाबाहेर काढला आणि तेल प्रकल्पांमध्ये सरकारी कंपनी जी आहे व्हेनेझुएलाची सरकारी तेल कंपनी PDVSA ला बहुमतामध्ये वाटा मिळवून दिला. अमेरिकन राजदूत जे आहेत त्यांची देखील हकालपट्टी करण्यात आली, जे या संबंधातील बिघाडाला किंवा हे दोन्ही देशातील संबंध अत्यंत शत्रुत्वाच्या टोकाला जाण्याला कारणीभूत ठरलं. निकोलस माद्रो आणि त्यांच्यासोबत अमेरिकेचा वाढता संघर्ष. 2013 मध्ये चावेज यांच्या मृत्यूनंतर निकोलस माद्रो पहिल्यांदा सत्तेमध्ये आले आणि त्यांच्या काळातच व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली होती. महागाईने आकाशाला गवसणी घातलेली होती आणि राजकीय दडपशाही जी आहे ती वाढलेली होती. अमेरिकेने 2014-15 पासून
व्हेनेझुएलाच्या अधिकाऱ्यांवर मानवी हक्काच्या उल्लंघनासाठी निर्बंध लादायला सुरुवात केलेली होती. 2019 मध्ये जेव्हा माद्रो यांनी वादास्पद निवडणुकीद्वारे पुन्हा सत्ता मिळवली, तेव्हा अमेरिकेने विरोधी पक्षनेता असलेल्या जुआन गायडो यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता दिली आणि व्हेनेझुएलाच्या तेल बँकिंग क्षेत्रावर कडक निर्बंध लादले. 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी व्हेनेझुएलावर मॅक्सिकम प्रेशर म्हणजेच कमाल दबाव मोहीम ही राबवायला सुरुवात केली. ऑगस्ट 2025 मध्ये माद्रो यांच्या अटकेसाठीचं जे बक्षीस पूर्वी $15 दशलक्ष पर्यंत होतं ते $50 दशलक्ष पर्यंत वाढवण्यात आलं आणि त्यांना जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं. रशिया आणि चीनचा व्हेनेझुएलाच्या धोरणात्मक सहभाग. व्हेनेझुएला हा केवळ अमेरिकेसाठी चिंतेचा विषय नव्हता, तर तो रशिया आणि चीनसाठी पाश्चिमात्य वर्चस्वाला शह देण्याचा एक महत्त्वाचा अड्डा बनलेला होता. अमेरिकेच्या अगदी जवळ म्हणजेच बॅकयार्डमध्ये रशिया आणि चीनचा वाढता प्रभाव ही अमेरिकेसाठी मोठी सुरक्षेची चिंता अमेरिकेला वाटू लागली आणि रशिया लष्करी ऊर्जा भागीदारी आणि रशियाने व्हेनेझुएलाला आपला सामरिक आधारस्तंभ मानलेलं होतं. पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशियाने व्हेनेझुएलाला मोठ्या प्रमाणावर आधुनिक शस्त्र पुरवलेली होती. 2001 ते 2014 दरम्यान रशियाने व्हेनेझुएलाला सुमारे $14.5 अब्ज शस्त्र विकली, ज्यामध्ये Su-30 लढाऊ विमान, Su-300 सुरक्षा प्रणाली, ज्याप्रमाणे आपल्याकडे S-400 मिसाईल सिस्टीम आहे त्याचप्रमाणे व्हेनेझुएलाला S-300 ही मिसाईल सिस्टीम देखील, एअर डिफेन्स सिस्टीम देखील रशियाने दिली होती. त्यानंतर T-72 सारखे टँक्स याचा देखील समावेश होता. रशियाच्या रॉसनेफ्ट या ऑइल कंपनीने म्हणजे तेलाच्या कंपनीने व्हेनेझुएलाच्या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केलेली होती. रशियाने व्हेनेझुएलाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जाची पुनर्रचना आणि तेलाच्या बदलामधले कर्ज अशा योजनांद्वारे मदत केली. रशियासाठी व्हेनेझुएला हा अमेरिकेच्या वर्चस्वाला शह देणारा एक वैचारिक मित्र तर होताच, पण रशिया दक्षिण अमेरिकेत लष्करी उपस्थिती वाढवण्याची संधी देखील रशियाला मिळालेली होती. 2018 मध्ये रशियाने आपली अण्वस्त्रवाहू विमानं व्हेनेझुएलामध्ये पाठवून अमेरिकेला एक मोठा इशारा दिलेला होता आणि चीननं तर कर्जाचं राजकारण आणि तेलाची सुरक्षा देखील करून घेतलेली होती. चीनचा व्हेनेझुएलातील सहभाग प्रामुख्याने आर्थिक होता, परंतु त्याचे परिणाम भूराजकीय होते. 2000 ते 2023 दरम्यान चीनने व्हेनेझुएलाच्या $106 अब्ज व्हेनेझुएलाला कर्ज दिलेलं होतं. हा चीनसाठी तेलाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरला. चीन आपल्या कर्जाच्या परतफेडीच्या बदल्यामध्ये व्हेनेझुएलाकडून तेल घेत होतं. जानेवारी 2026 मध्ये माद्रो यांच्या अटकेनंतर चीननं अत्यंत तीव्र शब्दामध्ये याचा निषेध नोंदवला. चीनसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण माद्रो गेल्यानंतर येणारा जो नवीन शासक असेल किंवा नवीन सरकार असेल ते चीनचं कर्ज मान्य करेल की नाही याबद्दल चीनच्या मनामध्ये भीती आहे किंवा शंका आहे. अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण मिळवेल आणि चीनची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येईल. 2016 पासून चीनचा तेल कर्ज व्यवहार थंडावलेला आहे. अद्यापही व्हेनेझुएलावर चीनचं $10 अब्ज पेक्षा जास्तचं कर्ज जे आहे ते थकीत आहे. अंमली पदार्थाचं राजकारण झालं. व्हेनेझुएलालाच टार्गेट का करण्यात आलं? जर कोलंबिया आणि पेरू हे कोकेनचे मुख्य उत्पादक आहेत, तर मेक्सिको हा फेंटॅनिलचा मुख्य पुरवठादार आहे, तर अमेरिकेनं केवळ व्हेनेझुएला आणि माद्रो यांनाच लक्ष का केलं? तर याचं उत्तर अंमली पदार्थाच्या आकडेवारीनुसार भूराजकीय आणि सामरिक उद्दिष्टांमध्ये दडलेलं दिसतं. कोकेन आणि फेंटॅनिलची वस्तुस्थिती काय आहे? तर फेंटॅनिलचा जो स्रोत आहे, अमेरिकन ड्रग्स एन्फोर्समेंट एजन्सी म्हणजे DEAच्या अहवालानुसार अमेरिकेत येणाऱ्या बहुतांश फेंटॅनिल हा मेक्सिकोमध्ये तयार होतो आणि त्यासाठी लागणारी रसायनं चीनमधून येतात. व्हेनेझुएलाच्या फेंटॅनिल उत्पादनामध्ये किंवा व्यापारामध्ये कोणताही संबंध असल्याचा पुरावा आढळला नसल्याचं सांगितलं जातं. कोकेन उत्पादनामध्ये कोकेनचा सर्वाधिक जो उत्पादक देश आहे तो कोलंबिया आहे. संयुक्त राष्ट्राच्या UNODCच्या अहवालानुसार कोलंबियामध्ये सुमारे 26,400 बेकायदेशीर प्रक्रिया केंद्र नष्ट करण्यात आली, तर हीच जी केंद्र आहेत ते व्हेनेझुएलामध्ये केवळ 260 होती. तस्करीचा मार्ग. अमेरिकेत येणाऱ्या कोकेनपैकी 80% कोकेन हे पॅसिफिक महासागराच्या मार्गाने येतात, तर केवळ 5 ते 8% कोकेन व्हेनेझुएलाच्या मार्गाने म्हणजेच कॅरेबियन समुद्राच्या मार्गाने येतात. कार्टेल ऑफ द सन्स आणि अमेरिकेचा युक्तिवाद काय आहे? तर अमेरिकेने माद्रो यांच्यावर कार्टेल ऑफ द सन्सचे प्रमुख असल्याचा आरोप केलेला आहे. कार्टेल ऑफ द सन्स ही मेक्सिकन कार्टेलप्रमाणे कोणतीही संघटित गुन्हेगारी टोळी नसून तो व्हेनेझुएलाच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचाराचा एक प्रकार आहे. अमेरिकेचा असा दावा आहे की माद्रो सरकारने कोलंबियातील FARC या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी करून अमेरिकन अंमली पदार्थामध्ये
पूर आणलेला आहे. म्हणजेच अमेरिकेतील तरुणांना बिघडवण्यासाठी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अंमली पदार्थाची तस्करी केल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. परंतु तज्ज्ञांचं मत काय आहे, तर अंमली पदार्थ हे केवळ एक निमित्त आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाला लक्ष्य करण्याचं खरं कारण व्हेनेझुएलाकडे असलेला जगातील सर्वाधिक मोठा तेलाचा साठा आहे, जो 303 अब्ज बॅरल्स इथपर्यंत मोठा आहे. अमेरिकेला हे साठे पुन्हा आपल्या कंपन्यांच्या नियंत्रणाखाली आणायचं असल्याचं सांगितलं जातं. व्हेनेझुएला हा रशिया आणि चीनचा दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा मित्र होता. मादुरो यांना हटवल्यानंतर म्हणजेच दोन्ही महासत्तांना अमेरिकेच्या सीमेजवळून बाहेर काढणं अमेरिकेसाठी सोपं ठरणार आहे. यामुळे सत्तांतर होईल. कोलंबिया आणि मेक्सिकोमध्ये लोकशाही सरकार आहेत आणि ते अमेरिकेला सहयोग करतात किंवा अमेरिकेशी पूरक भूमिका घेतात. त्यामुळेच तिथे लष्करी कारवाई करणं अमेरिकेला शक्य नाही. याउलट मादुरो हे अमेरिकेचे घोषित शत्रू होते, त्यामुळे त्यांना लक्ष्य करणं सोपं गेलं. अमेरिकेतील ज्या रिफायनरी कंपनी आहेत त्या व्हेनेझुएलाची मालकी मादुरो यांना हटवल्यास आणि व्हेनेझुएलाच्या इतर मालमत्ता अमेरिकन कंपन्यांना मिळवणं सोपं होईल. मादुरो यांच्या अटकेनंतर व्हेनेझुएलामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की जोपर्यंत व्हेनेझुएलाची तेल पायाभूत सुविधा नीट होत नाही आणि लोकशाही प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत अमेरिका या देशावर लक्ष ठेवून असेल. तेल उत्पादन क्षमता सध्या दिवसाला 10 लाख बॅरल्सच्या खाली आली आहे, जी पूर्वी 35 लाख बॅरल्स इतकी होती. अमेरिकेला आशा आहे की एक्सॉमोबिल आणि शेव्रॉन सारख्या कंपन्या तिथं अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील आणि उत्पादन वाढवतील, ज्यामुळे जागतिक बाजारात तेलाचा दर कमी होईल. मात्र तज्ज्ञांच्या मते हे इतकं सोपं नाही. व्हेनेझुएलाची जी परिस्थिती आहे ती सुधारायला किमान 10 वर्ष आणि 100 अब्ज डॉलर्सची गरज आहे. रशिया आणि चीनची प्रतिक्रिया या सगळ्यावर काय आहे, तर रशिया आणि चीनने या कारवाईला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये तीव्र निषेध केलेला आहे आणि रशियाने याला कायद्याचं राज्य संपवून रानराज्य म्हणजेच रानटी राज्य आणण्याचा एक प्रयत्न म्हणलेला आहे. चीनला काळजी आहे की जर अमेरिका अशा प्रकारच्या कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षाला उचलून नेऊ लागली तर जागतिक शांततेसाठी ते घातक ठरेल. तैवान आणि युक्रेनच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची जी कारवाई आहे ती रशियाला आणि चीनला अधिक सावध करणारी आहे. या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो, तर निकोलस मादुरो यांची अटक किंवा अपहरण केवळ ही एक अंमली पदार्थाच्या विरोधातील घटना नसून युद्धापेक्षा जागतिक आर्थिक ऊर्जा आणि सत्ता संघर्षाचं फळ आहे. अमेरिकेनं दिलेले नार्को टेररिझमचं जे कारण आहे ते आकडेवारीनुसार किंवा पुराव्यानुसार कमकुवत ठरतं किंवा सपशेल फेल ठरतं. राजकीय दृष्ट्या व्हेनेझुएला रशिया आणि चीनच्या प्रभावातून व्हेनेझुएलाला मुक्त करणं आणि अमेरिकेची ही प्राथमिकता असल्याचं सांगितलं जातं. मादुरो यांच्या अटकेनंतर एका हुकुमशाही राजवटीचा अंत होईल आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संदर्भामध्ये एक धोकादायक पायंडा पडला गेलेला आहे. भविष्यात व्हेनेझुएला खरोखर समृद्ध लोकशाहीवादी देश बनतो की अमेरिकेच्या तेलाचा किंवा तेल कंपन्यांचा एक अड्डा बनतो, हे येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे. या घटनेमुळे दक्षिण अमेरिकेत अमेरिकेचा दबदबा जो आहे तो पुन्हा निर्माण झाला आहे, परंतु रशिया आणि चीन सोबतच्या संबंधांमध्ये नई कटुता निर्माण झालेली आहे. जागतिक शांततेसाठी आव्हानात्मक ठरू शकणार आहे.